मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सातारा दौरा, शिंदेंच्या हस्ते विविध कार्यक्रमांचं उद्घाटन। उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज जुन्नर तालुक्यामध्ये जनसन्मान यात्रा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चासत्र आणि इतर बैठकांचं आयोजन, तर दुपारी 2 वाजता आंबेगाव तालुक्यामध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन। कोल्हापुरात मंगळवारी होणारी महायुतीची जाहीर सभा लांबणीवर, महायुतीकडून लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाणार। युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या, मुलाला तिकीट दिलं हे कुठल्याही बापाला आवडेल, काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांची हायकमांडकडे मागणी। नागपूरमध्ये उमरेड आणि पूर्व नागपूर काँग्रेसकडे असताना पवार गटाचा दावा, उमरेड, पूर्व नागपूर, काटोल आणि हिंगणा मतदारसंघासाठी शरद पवार गट आग्रही। मी माझ्या भूमिकेवर ठाम, चूक केली असं वाटत नाही, माफी मागण्यासारखं मी काही केलं नाही, वादग्रस्त वक्तव्यावर होणाऱ्या टीकेनंतरही रामगिरी महाराजांकडून दिलगिरी नाही। रामगिरी महाराजांवर राजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी राजापूर पोलीस ठाण्याबाहेर मुस्लिम समाजाच्या नागरिकांचा ठिय्या। मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ होणार, 1200 मतदारांमागे एक मतदान केंद्र असणार, मतदारांची संख्या आणि परिसर यांचा ताळमेळ घालून मतदान केंद्रांचं नियोजन होणार। राहुल कनाल यांच्या खांद्यावर शिवसेनेची नवी जबाबदारी, राहुल कनाल यांची सोशल मीडियाच्या राज्यप्रमुखपदी वर्णी। राज्यामध्ये पुन्हा पावसाचा कमबॅक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूरसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये रिमझिम पाऊस, तर पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा। गोंदिया तालुक्यामध्ये अर्जुनी मोरेगावमध्ये इटियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो, सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो। पुण्यामधल्या नाझरे धरण 100% भरलं, पाणलोट क्षेत्रामधील पाऊस झाल्यानं धरण भरलं, धरणाच्या स्वयंचलित दरवाजांमधून कऱ्हा नदीमध्ये 1642 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, शिरपूर ते बेलखेडा रोडवरची दरबी नदीला पूर, परिसरातील 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला। पुण्यामधल्या कात्रज चौकामध्ये महिला वाहतूक पोलिसांचा भर, पावसामध्ये वाहतूक नियमन करतानाचा व्हिडिओ व्हायरल, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा लांबणेंचं कौतुक। गोंदिया जिल्ह्यामध्ये 1,82,000 हेक्टरवर भाताची लावणी, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोंदियामध्ये आतापर्यंत 101% भात लावणीचं काम पूर्ण। अकोल्यामधल्या बाजोरिया नगरमध्ये राहणाऱ्या सुधाकर पाटील यांच्या घरी सिमेंटचा लसूण आढळला, फेरीवाल्याकडून लसूण घेतल्याची माहिती। नवी मुंबईत एपीएमसी बाजारामध्ये चिक्कू दाखल, दिवसाला 700 ते 800 पेट्यांची आवक, 5 ते 20 रुपये प्रति किलोनं विक्री। गणेशोत्सव काळामध्ये लेझर बीम लाईट वापरल्यास होणार कायदेशीर कारवाई, दहीहंडीपासूनच अंमलबजावणी होणार। नाशिकमध्ये 30 ऑगस्टपूर्वीच गणेश मंडळांना परवानगी घ्यावी लागणार, शेवटच्या 7 दिवसामध्ये कुणालाही परवानगी न देण्याचा महापालिकेचा निर्णय, उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त नाशिकमधल्या वाहतुकीमध्ये बदल, त्र्यंबकेश्वर पोलिसांची माहिती, आज सकाळी 8 पासूनच सोमवार रात्रीपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरामध्ये वाहनांना प्रवेश नाही, गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा ते देहरोड दरम्यान वाहतूक कोंडी, रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रास, वाहतूक पोलिसांनी उपाययोजना कराव्यात, वाहनचालकांची मागणी। कराडच्या विविध कामांसाठी 209 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या प्रयत्नांमधून निधी मंजूर। सांगलीमधल्या महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी बनवली चक्क सोन्याची राखी, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडे सोन्याची राखी सुपूर्द, शहरातील महिलांना वर्गणी काढत 3 ग्रॅम वजनाची सोन्याची राखी बनवली। उल्हासनगरमध्ये महिलांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंना राख्या बांधल्या, सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी मानले आभार। ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेचं बुधवारी कोल्हापूरमध्ये जंगी स्वागत होणार, शहरातील ताराराणी चौक ते दसरा चौक दरम्यान काढली जाणार मिरवणूक। उल्हासनगरमध्ये पालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार, खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न। धुळ्याच्या शिरपूरमध्ये महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आगमन, पुतळ्याचं ठिकठिकाणी जंगी स्वागत। डॉक्टरांच्या संपाचा रुग्णसेवेला फटका, पुण्यामध्ये होणाऱ्या 5,000 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ डॉक्टरांचा संप सुरू। कोलकाता इथल्या घटनेच्या निषेधार्थ शिरूर इथल्या डॉक्टर संघटनेच्या वतीनं महामोर्चा, डॉक्टरांच्या विविध संघटनेच्या वतीनं वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवून निषेध। बीडच्या अंबेजोगाईमधील शासकीय रुग्णालयामधील डॉक्टर मागील 4 दिवसांपासून संपावर, काम बंद आंदोलनामध्ये 400 डॉक्टरांचा समावेश, रुग्णसेवा कोलमडली। नंदुरबारमध्ये डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, कोलकात्यामधल्या घटनेचा निषेध, शहादा शहरामध्ये डॉक्टरांचा मोर्चा। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये डॉक्टरांचा मुक मोर्चा, कोलकात्यामधल्या घटनेचा निषेध, आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी। अखिल भारतीय सरपंच परिषदेचे कुलूप बंद आंदोलन, राज्यभरातील 28,000 ग्रामपंचायतींना कुलूप, ग्रामपंचायतीच्या
15 लाखांपर्यंतच्या विकास कामांवर उच्च न्यायालयानं लावली कात्री लावण्याच्या निर्णयाला स्टे देण्याची मागणी. रत्नागिरीच्या शृंगारपूर इथल्या सरपंचाचे ग्रामपंचायतला निधी मिळत नसल्यानं आंदोलन. सरपंच विनोद पवार यांचे ग्रामस्थांसह साखळी उपोषण सुरू. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपातून पुरेशा पुराव्याअभावी 3 आरोपींना दोषमुक्तता. 100 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी सीबीआयकडून आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये अपील नाही. राज्यामध्ये 108 रुग्णवाहिकेच्या निविदेची वर्क ऑर्डर निघाली. नवीन निविदेनुसार 1756 रुग्णवाहिका राज्यामध्ये सेवा देणार. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत 50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा. सरकारी अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दर आठवड्याला अंडी किंवा केळीचा लाभ मिळणार. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामधील 11वी प्रवेशाच्या 48,000 जागा रिक्त. रिक्त जागांसाठी प्रवेशासाठी 3री विशेष फेरी सुरू. महाराष्ट्रामधल्या सोने खरेदीच्या दरामध्ये 46% वाढ. तर डेटा थिंक टँक प्राइसच्या सर्व्हेनुसार राज्यामध्ये सोने खरेदी वाढली.